नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे पत्रास्टेचा केअरटेकर। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, 18 मे 2020 ला किरकिरे काकूंनी अँटी डॅन्ड्रफ ऑइल डोक्यातल्या कोंड्यासाठी तेल बनवून दाखवलं होतं। त्या व्हिडिओचं थंबनेल होतं किरकिरे काकूंच्या एका हातामध्ये तेलाची बॉटल होती आणि दुसऱ्या हाताच्या बोटाने पत्रास्टेच्या केअरटेकरचे केस दाखवत होत्या। खरं म्हणजे तो थंबनेल पूर्णपणे मिसलीडिंग होता, कारण आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे की पत्रास्टेच्या केअरटेकरची केसच वेगळी आहेत। अहो म्हणजे जगा वेगळा आहे ना तो, मग तो ते ऑइल कसं वापरणार होता? तरी देखील मुद्दामून त्यांनी तसं थंबनेल ठेवला होता। आता या किरकिरे काकूंनी सांगितलं की या ऑइलची पण रेसिपी त्यांचीच आहे, पण किरकिरे काकूंना त्या व्हिडिओ खालीच एक कॉमेंट आली होती, ही रेसिपी मी 2 महिन्यापूर्वी बघितली आहे। थांबा मंडळी, त्या कॉमेंटचा स्क्रीनशॉट दाखवते मी। पाहिलत ना मंडळी, ह्या किरकिरे काकू दुसऱ्यांच्या रेसिपी ढापतात आणि स्वतःच्या आहेत असं सांगतात। ह्यांनी आजपर्यंत दुसऱ्यांच्याच रेसिपी ढापल्या आहेत आणि स्वतःच्या असल्याचं सांगितलं आहे। कमाल आहे बाबा यांची, खोटं बोला पण रेटून बोला। गंमत तर ऐका मंडळी, त्या किरकिरे काकू बोलल्या की हे तेल त्यांनी तिसऱ्यांदा बनवलं आहे। एका दादांनी यांना कॉमेंट केली होती की हेअरफॉल थांबवण्यासाठी ऑइल सांगा, तर आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे की किरकिरे काकू रिप्लाय देत नाही। जे काही त्यांचं चॅनल सुरू आहे ते हँडल करणारा दुसरा तिसरा कोणी नसून ऑलराऊंडर पत्रास्टेचा केअरटेकर आहे। तर या केअरटेकरने त्यांना रिप्लाय दिला होता, हेच तेल यूज करा। काय रे बिंडोक माणसा, तुझी आई तर बोलली हे तेल तुम्ही तिसऱ्यांदा बनवलं। जर तू पण हे तेल आधीपासून यूज करत होतास तर मग तुझं तुलतुलीत आणि बुलबुलीत कसं झालं रे? डोकं रे डोकं बोलायचंय मला। सगळ्या दुनियेला माहिती आहे तुझी केस वेगळी आहे। किती खोटं बोलता तुम्ही मायले। त्यानंतर एका ताईंने यांना कॉमेंट केली होती की तुम्ही पर्सनली प्रत्येकाला रिप्लाय करता आणि रिक्वेस्ट एक्सेप्ट करता। त्यावर 150 आण्याने रिप्लाय दिला होता की हो, कारण तुम्ही सर्व आपले टाइम काढून कॉमेंट करता आणि आम्हाला खूप आवडते बोलायला, थँक्यू। पण टाइम लागतो कारण खूप कॉमेंट असतात। हो रे, बाई माणसाला बोलायला खूप आवडते, अगदी खरं बोललास तू। पण आता काय झालं रे? आता एकाही कॉमेंटला तू रिप्लाय करत नाहीस। आपली माणसं बोलून लोकांना मूर्ख छान बनवलं तुम्ही। काही हुशार मंडळी आहेत आपल्यासारखी, त्यांनी या विगीन बाईला प्रश्न देखील केले होते। आता ते प्रश्न काय होते ते तुम्हीच बघा मंडळी। पाहिलत ना मंडळी, हे लोक किती आणि कसे लोकांना मूर्ख बनवत आले आहेत आतापर्यंत, तरी देखील यांच्या अंधमंद भक्तांचे डोळे उघडत नाही आहेत। आता वळूया मंडळी या पत्रास्टेच्या केअरटेकरच्या लेटेस्ट करामतींवर। 31 मार्च 2024 ला पत्रास्टेच्या केअरटेकरने टायटल ठेवलं होतं फोल्डिंग बेड्स मोडले। तर त्या व्हिडिओमध्ये केअरटेकर बोलतो की तुम्ही कुठेही फिरायला जात असाल तर चावी मला देऊन जा। मागे असंच 2-3 वेळा झालं की लोक बॅग मध्ये टाकून घेऊन गेले आणि मग रत्नागिरी स्टेशन वरून रिटर्न आले आमची चावी द्यायला। म्हणून द्यायची सवय आमच्याकडे लावा आणि आम्ही रूम क्लीन पण करून देऊ। हो का रे बिंडोक माणसा, क्लीन करून देणार तू त्यांना? पण रूम की त्यांच्या बॅग्स रे? काय भरोसा तुमचा? तुम्ही त्या गेस्टने आणलेले गिफ्ट हपापल्यासारखे ओपन करता। तुम्हाला एवढी घाई असते, मग तर तुम्ही गेस्ट नसताना त्यांच्या बॅग्स पण चेक करत असाल। अंधमंद भक्तांनो, पत्रास्टेला जात असाल ना तर एक छोटं लॉक येतं ते कॅरी करा आणि तुमच्या बॅग्सला लावा। हे लोक रूम साफ करण्याचं बोलतील आणि बॅगच साफ करून टाकतील तुमची। मला एक गोष्ट सांग रे बाई माणसा, तुझे बुक मध्ये लिहून ठेवतोस बघ कोणी किती काय एक्स्ट्रा खाल्लं पिलं, त्याचे पैसे तर तू गेस्ट जातानाच घेत असशील ना? मग तेव्हा तू काय झोपलेला असतोस का? तुला माहिती नाही का गेस्टकडे आपल्या रूमची चावी असते, ती मागायची। उगाच ना तुझे फालतू रूल्स अँड रेग्युलेशन सांगत नको जाऊ सारखं। इथेच समजते तू किती केअरलेस आहेस ते। दुसऱ्या दिवशी सकाळी केअरटेकर हातात नॅपकिन घेऊन फोल्डिंग बेडला झाडून घेत होता। याच्याकडे बघून असं वाटत होतं की हा एकेकाळी अशाच कोणत्या तरी शॉप मध्ये होता असेल काम करायला। केअरटेकर बोलतो बेडचा स्क्रू बाहेर आला आहे। अरे तू त्या बेडच्या स्क्रूचं काय बोलतोस? तुझ्या डोक्याचा स्क्रू बघ आधी, लूज झालाय।
आधी ना मुंबईला आलास की एखाद्या चांगल्या सायकॅट्रिस्टला दाखवून ये. तिथून एक जर्सी काव जात होती तर बावळट माणूस बोलतो की ही बघा मिल्की बार मधली गाय. काय रे बिंडोक माणसा, कोणत्या शाळेत शिकलाय रे तू? तुझ्यासाठी ना मी त्या गायीची माहिती पुढच्या स्क्रीनशॉट मध्ये दाखवते, वाचून घे जरा आणि उगाच ना नको तिथे तुझं तोंड उघडू नको यापुढे. त्यानंतर मंडळी ब्रेड ऑमलेट बघून केअरटेकर बोलतो मी आता हात नाही लावत आहे ह्याला. अरे कॅमेरा समोर नशील लावलास पण नंतर तू त्याला हात लावल्याशिवाय सोडणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे. गेस्टने जो डाएट चिवडा दिला होता तो नागकुजव बेबी खायला बसली होती. बावळट बाई बोलते डाएट चिवडा वगैरे आम्ही कधी फॉलो नाही केलाय. अगं बिंडोक बाई, डाएट चिवडा फॉलो नसतो करायचा, डाएट फॉलो करायचे असते, जे तुझ्याच्याने काही होणार नाही या जन्मात. नागकुजव बेबीने चिवडा खाताच तोंड वाकडं केलं आणि बोलते चहा पाहिजे. अगं बावळट बाई, डाएट चिवडा चहा सोबत खाणार मग कसला डाएट तो? किरकिरे काकू काय बाबा, कधी नव्या त्या आंघोळ करून आल्या आणि तुळशीला नमस्कार करत होत्या आणि स्वर्गवासी मिस्टरांच्या फोटोला देखील नमस्कार करत होत्या. काय हो किरकिरे काकू, 10 वर्षांनी आठवलं का तुम्हाला? आता मागे मी बोलली होती त्याचा चांगलाच परिणाम झालेला दिसतोय. आलं ना लक्षात काकू? त्यांच्या पुण्याईमुळेच हे सगळं अनुभवता येतंय तुम्हाला आज. ओ काकू, विसरल्या ना परत तुम्ही? तर जाणीव करून द्यायला आहेच मी इथे. त्यानंतर मंडळी केअरटेकर बोलतो की मी जो रूल काढला होता ना की जुन्या गेस्ट कडून ऍडव्हान्स नाही घेणार, तर मी तो चेंज करतोय परत. नवीन असो किंवा जुने, सगळ्यांकडून मी पैसे घेणार. अरे बिंडोक माणसा, काय झालं माहिती आहे का? ते रिपीट गेस्ट येत होते ना, त्यांना आधी तुमच्या झोपडा स्टेचं सत्य माहिती नव्हतं असणार. आमचं पॉडकास्ट ऐकलं असेल त्यांनी, त्यामुळे आता त्यांनी बुकिंग कॅन्सल केली. देवा, अशी सद्बुद्धी सगळ्या अंधमंद भक्तांना दे रे. मंडळी, त्या हेल्पर काकूने मस्तच केअरटेकरचा पान उतारा केला, पाहिलत का तुम्ही? त्या फणिता काकी कोलंबीचा रस्सा बनवत होत्या आणि बाई माणूस त्यांच्यावर फोकस करून बोलतो ओ रेसिपी दाखवा ना. तर त्यावर त्या फणिता काकू बोलल्या आता मला वेळ नाही आहे. फणिता काकू, मस्त, एकदम छान उत्तर दिलत तुम्ही. यापुढे ना या बाई माणसाला अशीच उत्तरं देत जावा आणि असंच याला किचन मधून हकलत जावा सगळ्यांनी. जास्तच बायकांमध्ये लुडबुड करत असतो. आता पचका झाला पण कॅमेरा समोर झाला ना, म्हणून कव्हरअप करायला हसत हसत मम्मेकडे गेला. मम्मे, त्या बघ बोलतात की वेळ नाही आहे. ह्याची मम्मे कसलं ऐकते? मम्मेचं तर सगळ्यांना माहितीच आहे, आग लगे बस्ती में हम अपने मस्ती में. किरकिरे काकू बोलतात इथे नाश्ता नसला ना तर मी ऍपल खाते, पण थोड्या वेळापूर्वीच ह्या काकू डाएट चिवडा खात होत्या. किरकिरे काकू बोलतात डोकं दुखत असेल तर ऍपल खायचं म्हणजे डोकं दुखणं बंद होईल. मी काय बोलते किरकिरे काकू, पण हा उपाय तर ज्यांना डोकं आहे त्यांच्यासाठी आहे ना. किरकिरे फॅमिलीमध्ये तर कोणालाच डोकं नाही आहे, मग काय फायदा त्या ऍपल खाण्याचा तुम्हाला? आणि तसं पण तुमच्या मुलाला तर माती खायचीच सवय आहे. मंडळी, केअरटेकर कालवं दाखवत होता तर नागकुजव बेबीला त्याने विचारलं की कालवी कितीला दिली, तर बिचारीने खरी प्राईस सांगितली 100ला ना. तर वाटते याने तिला डोळे मोठे करून बघितलं. लगेच ती बोलली हा आपण 3 घेतले ना. त्यावर बिंडोक माणूस कव्हरअप करायला फणिता काकूंना सांगतो हे 150ला दिलं आणि हे 100ला, टोटल 250 रुपयाची आणली. काय रे, तुला त्या काकूंनी विचारलं होतं का कितीला आणली आहेस ते? बोल रे, हवं तेवढं खोटं बोल, पण वेळोवेळी तुझा खोटेपणा जगासमोर येतोच आहे. मागे बाई माणूस त्या टुनालीच्या मागे हात धुवून लागला होता आणि आता फणिता काकूंच्या मागे आहे. त्या काकूंने केसामध्ये गुलाबाचं फूल माळलं होतं, त्यावर पण या बाई माणसाचा डोळा होता. मंडळी, तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का? ही जी कालव्याची रेसिपी होती ना, ती नागकुजव बेबी आणि फणिता काकूंने दोघींनी सेम मसाले वापरून केली होती आणि सेम वाटप टाकलं होतं. म्हणजे हे लोक जेवणामध्ये पण लोकांना मूर्ख बनवतात. त्या फणिता काकू बोलल्या तुमच्या गेस्टला गावठी कोंबडा हवा होता, तर नागकुजव बेबी बोलते आहे ना गावठी, आणि त्या काकूंकडे बोट दाखवलं. अगं बाई, त्या काकू गावात राहून देखील डिसेंट आहेत, पण जरा आरशासमोर उभी राहा आणि स्वतःला बघ, तू मुंबईला राहून देखील गावठीच वाटतेस. अरे जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळगा रे.
1 एप्रिल 2024 ला या केअरटेकरने टायटल ठेवलं होतं हात भाजला जेवण करताना, सगळी गडबड झाली. तर ती नाग कुजव बेबी वडे तळत होती. आता नॉर्मली आपण अंगठा आणि पहिल्या बोटातच वडे किंवा पुऱ्या सोडतो तेलामध्ये, पण ही बाई मुद्दाम कोणता फिंगर दाखवत होती भाजलाय ते बघा मंडळी. त्यानंतर रात्री तिने केअरटेकरला वॉटरमेलन ज्यूस बनवून दिलं आणि बोलते गेस्ट येण्या अगोदरच पिऊन टाक, नाहीतर मागतील आपल्याकडे. या लोकांना काहीच वाटत नाही का? नाही म्हणजे ह्यांचा जो पत्रास्टे आहे तो गेस्टच्या जीवावरती चालला आहे. हे लोक किती वेळा त्या गेस्टच्या पाठीमागे नको नको ते बोलताना दिसले, तरी देखील यांच्या अंधमंद भक्तांचे डोळे काय उघडत नाही. बाई माणूस बोलतो असे ज्यूस प्यायचे ज्याचे साळी राहतात. तुझी ना एक दिवस चांगलीच चांबडी सोळली पाहिजे रे. अरे मूर्ख माणसा, तुला माहिती तरी आहे का वॉटरमेलनच्या साली ज्या असतात ना त्यापासूनच टुटी फ्रुटी बनते ते. उगाच ना काय माहिती नाही तर बोलत नको जाऊस रे भिंडोक माणसा. 3 एप्रिल 2024 ला बाई माणूस डोंगरावरच्या आत्याच्या घरी जाऊन स्वतःचा पांचटपणा करत होता, कारण त्यांच्याकडे पालखी येणार होती. मला एक समजत नाही मंडळी, या बिंडोक माणसाचं मूळ घर आहे तरी कुठे? नाही म्हणजे जेव्हा बघावं तेव्हा हा माणूस त्या डोंगरावरच्या आत्याकडे जातो, तर कधी नाचणाऱ्या आजीच्या घरी. आता ही तर नाचणारी आजी त्याच्या वडिलांची मावशी आहे. मग ह्यांचं मूळ घर आहे तरी कुठे? नाही म्हणजे जुन्या व्हिडिओमध्ये हा सांगायचा की ढाई काका गावी असतात, मग ह्यांचं पण तर मूळ घर असेलच ना कुठेतरी, की ह्यांना कोण तिथे पण भाव देत नाही आहे. त्या पालखीमध्ये कितीतरी बायका होत्या, तर ह्या बाई माणसामध्ये हादेश दांडेकर घुसला. परत नाव घ्या करत होता. काय रे बिंडोक माणसा, तुला काय करायचंय? तू का त्या बायकांमध्ये सारखा लुडबुड करत असतो? तुला कोणीच पुरुष नाही घेत का त्यांच्यामध्ये? जेव्हा बघावं तेव्हा फक्त बायकांमध्येच असतो. एक तो मित्र होता ददनान करून, तो पण आता कुठे गायब झाला. त्या बायका व्हिडिओमध्ये येत पण नव्हत्या, तरी देखील हा बाई माणूस त्यांना बोलतो की या व्हिडिओमध्ये या, तुम्हाला सगळे ओळखतील. अरे त्यांना बदनाम नाही व्हायचंय रे तुझ्यासारखं, म्हणून त्या लांब उभ्या होत्या. कशाला उगाच त्यांना जबरदस्ती घेतोयस व्हिडिओमध्ये? त्या डोंगरावरच्या आत्याने याला अष्टपुत्र आशीर्वाद दिला, पण मला एक समजत नाही हा आशीर्वाद ह्याला का दिला असेल तिने? सौभाग्यवती भव आणि विगिनबाई, कमाल आहे बाबा. ह्या बिंडोक माणसाला मागच्याच पॉडकास्ट मध्ये मी बोलली होती की जरा ना भान ठेव कोणासमोर काय बोलायचं त्याचं, पण सुधारण्याचं नावच नाही घेत हा माणूस. परत तेच बोलला, अष्टाला कष्ट लागतात. इथे एकाचा पत्ता नाही आणि चाललाय अष्टाचं प्लॅनिंग करायला. खूप निर्लज्ज माणूस आहे हा. बाई माणूस घरी आला तेव्हा किरकिरे काकू त्या फोल्डिंग बेडवर झोपल्या होत्या, तर बोलतो कसा, आमची पालखी बघा झोपली आहे. अरे बिंडोक माणसा, ती पालखी नाही तर ढोलकी आहे, ढोलकी. काल या बिंडोक माणसाने टायटल ठेवलं होतं की ब्लँकेट झाले गायब. या माणसाच्या पत्रास्टेमधून काय काय उचलून नेतात लोक. मागे बोलला होता की कोणीतरी हँगर गायब केले, त्यानंतर बोलतो की कोणीतरी सोप डिस्पेन्सर गायब केले, आणि आता तर बोलतो की ब्लँकेटच गायब झाले. आता हे शक्य तरी आहे का मंडळी कोणत्याच गेस्टला एवढं मोठं ब्लँकेट घेऊन जायला? आणि हा चेकआउटच्या वेळी बघत नाही का की रूम प्रॉपर आहे की नाही? मला तर असं वाटते हा म्हणूनच ते डोक्यावरचं काढून ठेवत नसेल कुठे. काय भरोसा, कोण कधी बॅग मध्ये टाकून घेऊन गेलं तर? पण मंडळी मला एक प्रश्न पडला आहे, आता खरंच ते ब्लँकेट गायब झाले आहेत की येणाऱ्या अंधमंद भक्तांनी घेऊन यायला हवं म्हणून अशी नाटकं करतोय? देव जाणो. हा बिंडोक माणूस एसीचे रिमोट सगळीकडे घेऊन फिरतो. अरे मूर्ख माणसा, टेक्नॉलॉजी किती पुढे गेली आहे माहिती आहे का तुला? आता तुझा एसी टीव्ही सगळं काही ना एका क्लिकवर फोनवरूनच ऑपरेट करू शकतात लोक. झेडमार्ट मधून केअरटेकरने भुबूसाठी बिस्किट्स आणले होते आणि बोलतो तुम्हाला आम्ही दाखवत नाही, पण डेली असे बिस्किट्स आणतो बुबूला. आणि किरकिरे काकू बोलतात आम्ही नेहमी बिस्किट्स नाही देत, कधीतरी चपाती नाही बनली तर बिस्किट्स घालतो. पण अहो किरकिरे काकू, तुम्ही कधीतरीच ते बिस्किट्स बुबूला देता, मग बाई माणूस झेडमार्ट मधना रोज का बरं ते बिस्किटचे पुढे आणतो? ORS चा टेट्रा पॅक बघून किरकिरे काकू बोलतात कधीतरी भूक लागली तर मी हे पिते. ORS ने भूक मिटते, मला तर आजच समजलं. त्यानंतर मंडळी बिंडोक बाई माणूस बोलतो तुम्ही नेहमी व्हिडिओला लाईक करत जा आणि शेअर पण करत जा, आम्ही तुमच्यासाठी वेळात वेळ काढून हे व्हिडिओज बनवतो, आमचा वेळ पण जातो आणि स्ट्रेंथ पण. अरे बिंडोक माणसा, कोणी सांगितलंय रे तुला एवढी मेहनत करायला? नको टाकू व्हिडिओ, नाही बघायचेत आम्हाला. खरं बोलू तर कोणालाच इंटरेस्ट नाही आहे बाबा तुझे व्हिडिओ बघायला, समजलं ना? आणि तसं पण तुझे व्हिडिओ टाकतोस ना त्यातून तूच डॉलर छापतो. काल काय तर बाई माणूस गेस्टला घेऊन टुरिस्ट प्लेसेसवर गेला होता आणि एकटाच शेवपुरी खात होता. हा माणूस बोलतो की मी दुसऱ्यांची परमिशन घेतो व्हिडिओ काढण्याआधी,
जर ते कम्फर्टेबल असतील तरच त्यांना घेतो व्हिडिओमध्ये. पण ते शेवपुरीवाले काका तर याला विचारत होते, काय बोलतोस? त्या काकांना माहितीच नव्हतं की हा बाई माणूस त्यांच्या नकळत व्हिडिओ शूट करतो. हा माणूस स्वतः तर काहीच करू नाही शकत, पण ह्याला नेहमी दुसऱ्यांच्या जीवावरतीच अवलंबून असतो. काय आहे ना, यांचा रेसिपी चॅनल आहे ना, मग किरकिरे काकू रेसिपी नाही दाखवत म्हणून काय झालं? कोणी काही बनवत असेल तर लगेच हा कॅमेरा घेऊन त्यांना रेकॉर्ड करतो. मंडळी, आज बिंडोक माणूस गेस्टने दिलेल्या मिठाईचे बॉक्स हेल्परला देत होता. अंधमंद भक्तांनी बुबूसाठी टिक स्प्रे पण आणलाय आणि बुबूंसाठी खाऊ पण आणलाय. तर त्या हेल्पर पिशवीमधून बॉक्स काढत होत्या बाहेर. तर विगिनबाई हेल्परला बोलतो, तुम्ही त्या पिशवीतून सामान काढता काढता माझ्या कानातले इयरफोन पण काढाल. अरे बिंडोक माणसा, मला माहिती आहे तुला कानाचं नाही बोलायचं होतं, तुला डोक्यावरचं काढाल असं बोलायचं होतं. गेस्टने बुबूसाठी खायला दिलं होतं तर ते डॉग फूडच असणार ना आता मंडळी. पण अडाणी माणूस बोलतो, हे काय आहे, कॅट फूड की डॉग फूड? अरे बिंडोक माणसा, त्या पॅकेटवर लिहिलेलं आहे ना, ते देखील तुला वाचता येत नाही का? कसा तू BMS ग्रॅज्युएट झाला असशील देव जाणो. त्यानंतर मंडळी बाई माणूस बोलतो की ह्यात चिकन आहे की काय ते उद्या नाकू जाऊ बेबी तुम्हाला खाऊन दाखवेल. नशीब रे नशीब, तूच बोललास आहे. बाई माणूस बोलतो की आता मी ऑन ट्रॅक आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये 8/5 बघा मंडळी, कॅलेंडर मध्ये मार्चचा महिना सुरू आहे आणि त्या भव्याच्या आजीने तोंडाला काय लावलं होतं मंडळी? त्या किरकिरे काकू पावडर लावून फिरतात म्हणून आता ह्या पण पावडर लावून फिरतायत का? आज खूप दिवसांनी पक्षीताई दिसल्या व्हिडिओमध्ये. बिंडोक माणूस बोलतो, इथे जर तुम्हाला यायचं असेल तर नो दारू नो शोर शराबा. पण हे फक्त बोलायला आहे, ते तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं का तुम्ही बुबूला चपाती कसा देत होता हा माणूस? बिचाऱ्या मुख्या जनावरासोबत कसे वागतात हे लोक. मागे तर या बाई माणसाने प्लेट्स नाही तर प्लेटी आणल्या होत्या ना, मग त्या प्लेटींमध्ये तर हा चपाती देऊच शकत होता त्या बुबूंना. पण हा माणूस काय सुधारणाऱ्यातला नाही. काय करायचं या निर्लज्ज माणसाचं आता तुम्हीच कॉमेंट करून सांगा मंडळी. आणि याच नोटवर मी आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आजचं पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.